नुकतंच आमदार आठवले साहेबांची आणि तुमची भेट झाली, काय नियोजित होती की सहजच भेट? कसं तुम्ही पत्रकार मंडळी, ते त्यांच्या कामाला आले, मी माझ्या कामाला आलो. मी आपल्या इकडे श्रीरामपूरला मोठा सप्ताह असतो गंगागिरी महाराजांचा, 179 वर्ष त्याला आलो. मग साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आता मुंबईला निघालो. आठवले साहेब मला असं वाटतं कोणत्या तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक निधन झालं, त्याच्यावर सांत्वनसाठी आले. आता सुदैवाने तर भेट झाली, रामराम श्यामश्याम झालं एवढंच. सहजच भेट. कसं तुम्ही पत्रकार मंडळी, ते त्यांच्या कामाला आले, मी माझ्या कामाला आलो. मी आपल्या इकडे श्रीरामपूरला मोठा सप्ताह असतो गंगागिरी महाराजांचा, 179 वर्ष त्याला आलो. मग साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आता मुंबईला निघालो. आठवले साहेब मला असं वाटतं कोणत्या तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक निधन झालं, त्याच्यावर सांत्वनसाठी आले. आता सुदैवाने तर भेट झाली, रामराम श्यामश्याम झालं एवढंच. कार्यकर्त्यांच्या मारामारी असतात खाली, मात्र नेते सगळे एकत्र राहतात. त्याचं उदाहरण सांगा. मारामारी मला असं वाटतं फिजिकल मारामारीची गरज नाही, वैचारिक मारामारीची आवश्यकता आहे. बाकी मारामारीचा काय अर्थ आहे? त्याच्यावर मला वाटतं वैचारिक जी मारामारी सातत्यानं चालत आलेली चालत राहील, त्याच्यात काय वावगं असायचं काही कारण नाही. राहुल गांधींनी जिन सोबत संवाद साधलाय, फडणवीसांनी देखील संवाद साधलाय. आता ठाकरे गटाचे नेते कधी संवाद साधणार? हे पहा, उगाच सगळ्यांनी सगळं केलं म्हणून आम्ही करायचं तशी आमची संघटना नाही. आणि राहुल गांधींचा जो उद्देश आहे तो जर बघितला तर फडणवीसांच्या उद्देशाला काही अर्थ नाही, काहीच व्हॅल्यू नाही. राहुल गांधींनी स्त्रियांचे प्रश्न, मला असं वाटतं एक जे प्रतिगामी विचारसरणीचे आहे ते पुरोगामी विचारसरणीचे कसे असावे, मनुस्मृतीच्या याच्यात जे असलेले स्त्रियांचे विचार हे आता आधुनिकतेकडे कशा पद्धतीने जावे, स्त्रियांचे प्रश्न याच्यात त्यांनी संवाद साधले. मला वाटतं आपण या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी कोण जैनशी संवाद साधते याला अर्थ नाही. फडणवीसांनी काय केलं, मी कसा मुख्यमंत्री झालो आणि मी कसं हे झालो. तुम्ही झाले बाबा, पण बाकीच्या लोकांची दारिद्र्याची अवस्था तुम्ही करून टाकली महाराष्ट्राची, त्याचं काय? महाराष्ट्रात अमरावतीला 3 मुलं मेले NSY मध्ये, त्याच्यात थोडस वाटत नाही जनाची नाही तर मनाची फडणवीसांना? हा, 3 मुलं नाहक गॅस सिलेंडरचा स्फोट NSY मध्ये होतो, आरोग्य यंत्रणा झोपलेली आहे राज्याची. मला वाटतं तिकडे लक्ष दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे इकडे चाकांचे खड्डे मोजवले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एक काम राहिलं की खड्डे मोजायचे. लाज शरम वाटली पाहिजे स्वतःला. म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने नुसते संवाद साधायचे का जनतेचे प्रश्न सोडवण्याचे, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून राहुल गांधींचा उद्देश वेगळा आहे. राहुल गांधींनी केलं म्हणून तुम्ही करायला काय अर्थ आहे? राहुल गांधीची तुमची काय बरोबर? राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरचे नेते, तुम्ही इथले तुमचे नागपूरचे पण नेते नाही. तुम्ही नुसतं भारतीय जनता पार्टीने थोपवले म्हणून तुम्ही नेते आहात. महागाई वाढलेली आहे. राहुल गांधींचा जो जनते सोबतचा संवाद होता तो डायव्हर्ट करण्यासाठी फडणवीसांनी जनतेसोबत संवाद साधलाय का? असं नाही काही. मला असं वाटतं त्यांनी त्यांचा कार्यक्रम केला असावा, त्यांनी त्यांचा केला. मला असं वाटत नाही त्यांचा डायव्हर्ट वगैरे काही प्रश्न नाही. उलट राहुल गांधींचा वाटतं नुसतं महाराष्ट्र नाही, देवेंद्रजींचा मला वाटतं नागपूरपूरचा प्रश्न होता. राहुल गांधींच्या विषयातून देशामध्ये या विषयावरच्या चर्चेचं मला वाटतं त्यांनी एक त्याला मार्ग फोडलेला आहे. महागाई वाढलेली आहे. आंदोलन होताना दिसत नाहीये. साखरेचे दर वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस वळवलेला आहे आणि ऊस तिकडे गेल्यामुळे साखरेचं उत्पादन कमी झालेलं आहे, म्हणून साखरेचा भाव वाढलेला आहे. आपल्याकडं मुबलक आपण मागच्या काळात साखर बाहेरच्या देशाला निर्यात करत होतो. या देशाची भारतीय जनता पार्टीची जर ही अशा पद्धतीने नीती बघितली तर आता साखर आपल्याला विकत घ्यावी लागू लागली, एक. आणि म्हणून सरकारच्या धोरणाचा हा पराभव. आणि दुसरी गोष्ट, साखरेच्या भावाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत आहे, म्हणून शिवसेना याच्या विरुद्ध सुद्धा आवाज होता. एक हिंदू तरुणी राहुल गांधीच्या स्टेजवर समाजाच्या भीतीने स्कार्फ वगैरे घालून फिरावं लागतं वगैरे असे प्रश्न मांडत होती, आणि त्याच ठिकाणी एक मुस्लिम तरुणी पूर्ण हिजाब वगैरे घालून होती. हे खरं आहे. तुम्ही बघा की अशा पद्धतीनं सहभागी होणाऱ्या लोकांना धमक्या दिल्या जातात. आदल्या दिवशी तिथं ज्या मुली सहभागी होणार होत्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये भाजपचे लोक घुसलेले आहेत. म्हणजे यांना मुली महिला याची काही लाज शरम या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना राहिलेली नाहीये. आणि हे देशाची संस्कृती शिकवतात. तुमच्या भीतीमुळे मुलींना
चेहरा दाखवायची भीती वाटू लागली. मला वाटतं ही भीती मोदींच्या काळामध्ये 12 वर्षात या देशात निर्माण झालेली आहे. याचा विचार केला पाहिजे. नुसतं राहुल गांधी देवेंद्र फडणवीस नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे? हा विचार सुद्धा सगळ्यांनी आपण करण्याची आवश्यकता आहे. जी आता शासकीय शाळा आहे त्यांची जी दुरावस्था झाली त्या विरोधात अभिजितची आंदोलन छेडताय तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हापसामध्ये. कसं बघता तुम्ही? मला असं वाटतं सरकारने शाळा सुरळीत केल्या तर पुणे करायची वेळच येणार नाही. मला वाटतं अभिजित तिप्पेन तरी फार चांगल्या सोप्या आणि शुद्ध भाषेत बोललेला आहे. याच्यानंतर जनतेचा स्फोट झाला तर मला असं वाटतं भाषा सुद्धा करावी लागणार नाही. या सरकारला चांगल्या पद्धतीने धडा शिकवावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आहेत प्रसन्न वराळे यांनी त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे मराठी शाळांच्या चिंता व्यक्त केलेली आहे. शाळांची दयनीय अवस्था असेल किंवा शैक्षणिक पायाभूत सुविधांबद्दल देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. कसं वाटतंय? मला असं वाटतं कुंभमेळ्याचा 0.1 मी त्याच्यावरच येत होतो की कुंभमेळ्यात ज्या पद्धतीनं कुंभ भरवला गेले तो कोण महाजन आहे ना मंत्री, त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी बोगस वर्क ऑर्डर देऊन 500 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. काय केलं कारवाई? तुम्ही तरी पत्रकार बघता का तिकडे जाऊन? तुम्ही तरी 500 कोटी रुपये त्या गिरीश महाजनाच्या जवळच्या नातेवाईकांनी बोगस वर्क ऑर्डर दिले. कोणी बघता त्याच्याकडे? पत्रकार पण झोपलेले आहे. त्या विषयावर नाही देत तुम्ही. पत्रकार प्रश्न विचारता असं नाही. पत्रकारांचा काय प्रश्न आहे? पत्रकारांनी कोणी भ्रष्टाचार केला त्याला अटक झाली की नाही झाली विचारलं कधी? कडक कारवाई करणार असं म्हटलं होतं तर झाली का? विचारलं का त्या मंत्र्यांना जाऊन? तिथे नुसती नाशिकमध्ये जाऊन बघा लूटमार चालू आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली. अब्दुल सत्तार असं बोलतोय की मी राजीनामा देणार आहे. काय गळती लागली असं वाटतंय तुम्हाला? नाही कसं राहील आमचं? जरांगेंच्या आंदोलनाकडे कसं बघताय सर? जरांगेंना जे आश्वासनं दिली होती ती सरकारने पाळलेली नाही. मागच्या मला वाटतं 2 का 3 सप्टेंबरला आपल्याच इथल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ज्या समितीनं त्यांना आश्वासन दिलं त्याचं कोणतंही पालन झालेलं नाही. आजही हैदराबाद गॅझेटच्या नोंदीमुळं मराठवाड्यामध्ये सर्टिफिकेट मराठ्यांना ओबीसीचे मिळत नाही. त्यामुळे जरांगेंचं आंदोलन हे योग्य आहे. सरकार नुसतं वाटाण्याच्या अक्षता लावतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.